असं काय घडलं की साक्षात नागदेवतेलाही पृथ्वीवर यावं लागलं? हे नागदेवा, माझ्या दादाचं रक्षण कर. माझे प्राण घे, पण त्याला सुखरूप परत आण. एका बहिणीच्या अश्रूंनी त्या भयाण रात्री नियतीचाही मार्ग बदलायला सुरुवात केली. सावित्री, घाबरू नको, तुझा दादा उद्या नक्की परत येईल. पण शिवा ज्या दिशेने निघाला होता तिथून आजवर एकही माणूस जिवंत परत आला नव्हता. मुली, आता तुझ्या भावाला फक्त नागदेवताच वाचवू शकतात. मी प्राण गेला तरी हा निर्जळी उपवास मोडणार नाही. एकीकडे बहिणीची भक्ती वाढत होती तर दुसरीकडे मृत्यू शिवाच्या अगदी जवळ पोहोचत होता. जंगलातील प्रत्येक पाऊल शिवाला मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन जात होतं. देवा, फक्त माझ्या बहिणीसाठी मला सुरक्षित घरी पोहोचू दे. आणि अचानक नियतीने असा डाव टाकला की सर्व काही एका क्षणात बदलून गेलं. मला माफ कर, कदाचित हा माझा शेवटचा श्वास असेल. हे नागराजा, माझ्या भक्तीची आज परीक्षा घे, पण माझ्या भावाचे प्राण वाचव. त्या एका आर्त हाकेने मंदिरातील प्रत्येक घंटा स्वतःहून घुमू लागली आणि पुढच्याच क्षणी अंधार चिरत एक दिव्य सुवर्ण प्रकाश संपूर्ण जंगलात पसरला. त्या दिव्य तेजासमोर मृत्यूचाही थरकाप उडाला. भाऊ बहिणीच्या या पवित्र नात्यावर तुमचाही विश्वास असेल तर या कथेला लाईक नक्की करा. जिथे श्रद्धा, प्रेम आणि विश्वास असतो तिथे माझी कृपा सदैव असते. अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. जाणून घेऊया त्या बहिणीच्या अढळ भक्तीची, नागदेवांच्या दिव्य कृपेची आणि नागपंचमीच्या या पवित्र व्रताची सुरुवात घडवणारी ही अद्भुत कथा. नागपंचमीला बहिणी भावासाठी उपवास का करतात? या व्रताची सुरुवात कशी झाली? आणि एका बहिणीच्या भक्तीने नागदेव स्वतः पृथ्वीवर का उतरले? श्रावण महिन्याची ती एक अत्यंत भयाण आणि काळीकुट्ट रात्र होती. आकाशात ढगांचा असा काही गडगडाट सुरू होता की जणू आज प्रलयच येणार आहे. विजांचा कडकडाट असा होत होता की क्षणभर डोळे दिपून जावेत आणि पुढच्याच क्षणी पुन्हा तोच जीव घेणा अंधार. धोधो कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने संपूर्ण नंदीग्राम गावाला आपल्या विळख्यात घेतले होते. याच भयानक रात्री गावाबाहेरच्या एका निर्जन आणि शेकडो वर्ष जुन्या नाग मंदिरातून एका मुलीच्या आर्त हुंदक्यांचा आवाज येत होता. ती एक साधी, गरीब आणि निरागस मुलगी होती जिचे नाव होते सावित्री. ती साक्षात मृत्यूच्या दाढेत गेलेल्या आपल्या एकमेव भावासाठी, शिवासाठी नागदेवतेच्या चरणी स्वतःचे प्राणपणाला लावून प्रार्थना करत होती. तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि तिची ती हृदयाला पीळ पाडणारी हाक इतकी शक्तिशाली होती की त्या रात्री साक्षात स्वर्ग हादरला आणि पृथ्वीवर असा एक दिव्य चमत्कार घडला ज्याने संपूर्ण जगाला भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याची आणि नागदेवतेच्या अफाट कृपेची प्रचिती दिली. ही गोष्ट आहे महाराष्ट्रातील एका अत्यंत प्राचीन आणि निसर्गरम्य अशा नंदीग्राम गावाची. श्रावण महिना सुरू होताच हे गाव एखाद्या नंदनवनासारखे दिसायचे. सर्वत्र पसरलेली हिरवळ, मातीचा तो सुगंध आणि गावाच्या मध्यभागी असलेले शेकडो वर्ष जुने काळ्या पाषाणात कोरलेले नागदेवतेचे जागृत मंदिर. या मंदिरातून येणारा घंटानाद, कापूर आणि चंदनाचा सुगंध संपूर्ण गावाला भक्तीच्या रंगात रंगवून टाकायचा. याच गावात सावित्री आणि तिचा मोठा भाऊ शिवा राहत होते. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे सावित्रीसाठी तिचा भाऊ शिवा हाच तिचा पिता, तिची आई आणि तिचे सर्वस्व होता. शिवानेही स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आपल्या लहान बहिणीला अत्यंत लाडात आणि संस्कारात वाढवले होते. गरिबी 5वीला पुजलेली असली तरी त्यांच्या झोपडीत प्रेमाची आणि समाधानाची कोणतीही कमतरता नव्हती. शिवा गावातल्या एका अत्यंत क्रूर आणि निष्ठुर अशा पाटलाकडे मजुरीचे काम करत असे. पाटील म्हणजे साक्षात यमराजच होता. श्रावण महिना सुरू होताच पाटलाला एका भयानक आणि असाध्य रोगाने ग्रासले. त्याच्या अंगाची लाही लाही होत होती. अनेक वैद्य आले आणि गेले
पण कुणालाही त्यावर उपाय सापडत नव्हता. शेवटी एका अत्यंत वृद्ध आणि जाणकार वैद्याने पाटलाला सांगितले की यावर एकच उपाय आहे. काळ्या पर्वताच्या पलीकडे असलेल्या सर्पदरीत एक अत्यंत दुर्मिळ अशी संजीवनी वेल मिळते. ती वेल आणून तिचा लेप लावला तरच हा आजार बरा होऊ शकतो. पण ती सर्पदरी म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळा होता. तिथे सूर्यप्रकाशही पोचत नसे आणि पावला पावलावर विषारी सापांचे वारूळ होते. आजवर जो कोणी त्या दरीत गेला तो कधीच जिवंत परत आला नव्हता. पाटलाने शिवाला बोलावून घेतले आणि एक अत्यंत भयानक अट घातली. त्याने शिवाला सांगितले की जर त्याने ती संजीवनी वेल आणली नाही तर तो शिवाच्या आणि सावित्रीच्या झोपडीला आग लावून देईल आणि त्यांना गावातून हाकलून देईल. बहिणीच्या भविष्यासाठी आणि तिच्या डोक्यावरचे छप्पर वाचवण्यासाठी शिवाने स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सावित्रीला हे समजले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने भावाचे पाय धरून त्याला खूप अडवले. ती हमसून हमसून रडत होती. दादा, नको जाऊस तिथे. आपण हे गाव सोडून जाऊ. आपण भीक मागून खाऊ. पण मला तुला गमवायचे नाहीये. पण शिवाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत अत्यंत प्रेमाने म्हटले, वेडी आहेस तू. मला काहीही होणार नाही. तुझा भाऊ उद्या संध्याकाळपर्यंत नक्की परत येईल. माझ्यावर आणि आपल्या देवावर विश्वास ठेव. आणि असे सांगून तो रात्रीच्या त्या भयानक अंधारात आणि कोसळणाऱ्या पावसात मृत्यूच्या त्या जंगलाकडे निघून गेला. सावित्री वेड्यासारखी रडत होती. तिचे मन भयानक शंकांनी ग्रासले होते. तिला काहीच सुचत नव्हते. ती अनवाणी पायांनी चिखलातून धावतच गावातील प्राचीन नाग मंदिरात गेली. तिथे गाभाऱ्यात सिद्धेश्वर महाराज नावाचे एक अत्यंत वृद्ध आणि तपस्वी संत ध्यानस्थ बसले होते. ते नाग देवतेचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक असे दिव्य तेज होते की त्यांच्याकडे पाहिल्यावर मनाला आपोआप शांती मिळायची. सावित्री त्यांच्या पायावर कोसळली आणि रडत रडत तिने सर्व हकीकत सांगितली. सिद्धेश्वर महाराजांनी आपले डोळे उघडले. त्यांनी अत्यंत गंभीर आणि खणखणीत आवाजात सावित्रीला म्हटले, मुली, तो काळा पर्वत आणि ती सर्पदरी म्हणजे साक्षात नाग लोकाचे प्रवेशद्वार आहे. तिथे माणसाचा प्रवेश निषिद्ध आहे. तुझ्या भावाच्या मागे साक्षात मृत्यू उभा आहे. त्याला वाचवणे आता कोणत्याही माणसाच्या हातात नाही. तो मृत्यूच्या अशा दरीत गेला आहे जिथून देवही कुणाला सहजासहजी परत आणू शकत नाहीत. हे ऐकून सावित्रीच्या काळजाचा ठोका चुकला. तिचे डोळे विस्फारले. ती अत्यंत आर्त आवाजात म्हणाली, महाराज, माझ्या भावाला वाचवण्याचा काहीच मार्ग नाही का? तो अत्यंत निष्पाप आहे. त्याने केवळ माझ्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मी माझे प्राण द्यायला तयार आहे. पण माझ्या भावाला जिवंत परत आणा. मी काहीही करायला तयार आहे. सिद्धेश्वर महाराजांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, मार्ग एकच आहे. उद्या नागपंचमीचा पवित्र दिवस आहे. श्रावणातील हा दिवस नाग देवतेला अत्यंत प्रिय असतो. जर तू उद्या पहाटेपासून तुझ्या भावासाठी निर्जळी उपवास केलास, अन्नाचा आणि पाण्याचा एक थेंबही न घेता पूर्ण श्रद्धेने गावाबाहेरच्या सर्वात मोठ्या वारुळाची पूजा केलीस आणि रात्रभर या मंदिरात नाग देवतेचा जप केलास, तर तुझी भक्ती साक्षात मृत्यूलाही परत पाठवू शकते. पण लक्षात ठेव, हा उपवास अत्यंत कठीण आहे. यात तुझी सत्वपरीक्षा घेतली जाईल. निसर्ग तुझी परीक्षा घेईल. वेदना तुझी परीक्षा घेतील. तुझी श्रद्धा जराही ढळता कामा नये. जर तुझ्या मनात क्षणभरही शंका आली तर तुझ्या भावाचे प्राण कायमचे जातील. सावित्रीने आपले डोळे पुसले. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक अढळ निश्चय होता. एका बहिणीचा निश्चय. तिने सिद्धेश्वर महाराजांना वचन दिले की ती प्राण गेला तरी हा उपवास मोडणार नाही. दुसरा दिवस उजाडला. नागपंचमीचा तो पवित्र दिवस. संपूर्ण गावात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण होते. लोक नवीन कपडे घालून हातात पूजेचे ताट घेऊन मंदिराकडे जात होते. पण सावित्रीसाठी हा दिवस जीवघेणा होता. तिने पहाटेच उठून थंड पाण्याने स्नान केले. अंगावर एक साधी जुनी पण स्वच्छ साडी नेसली आणि ती पूजेच्या ताटात लाह्या, दूध, हळद, कुंकू, फुले आणि दुर्वा घेऊन गावाबाहेरच्या एका अत्यंत प्राचीन आणि मोठ्या वारुळाजवळ गेली. मुसळधार पाऊस सुरू होता. अंगात थंडीने हुडहुडी भरली होती. पण सावित्रीचे लक्ष फक्त आपल्या भावाच्या रक्षणावर होते. तिने वारुळाची अत्यंत मनोभावे पूजा केली. वारुळाला हळद कुंकू लावले. लाह्या आणि दुर्वा वाहिल्या. वारुळावर दुधाची धार सोडताना तिने नाग देवतेला डोळे मिटून प्रार्थना केली. हे नागराजा, हे साक्षात महादेवांच्या गळ्यातील दागिन्या, तू या संपूर्ण जगाचा रक्षण करता आहेस. तू वासुकी आहेस. तू शेषनाग आहेस. माझ्या भावाचे रक्षण कर.
माझ्या भावाच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक संकटाला दूर कर. माझ्या प्राणांची आहुती घे, पण त्याला सुखरूप घरी परत आण. मी तुझ्या चरणांची दासी आहे. माझ्या हाकेला ओर दे. दिवस हळूहळू पुढे सरकत होता. सावित्रीच्या घशाला कोरड पडली होती. ओठ सुकले होते. पायांना चिखलामुळे आणि काट्यांमुळे जखमा झाल्या होत्या. उपवासामुळे शरीरातील त्राण कमी होत होता. पण तिच्या तोंडातून येणाऱ्या ओम नागराजाय नमः या जपात एक सेकंदाचाही खंड पडला नाही. इकडे जंगलात मात्र शिवाची अवस्था अत्यंत भयंकर झाली होती. तो काळ्या पर्वताच्या जंगलात पोहोचला होता. सर्वत्र भयान अंधार होता. दिवसाही तिथे रात्रीसारखा काळोख दाटला होता. पायाखाली सुकलेला पालापाचोळा, चिखल आणि आजूबाजूला भयंकर सापांचे फुत्कार ऐकू येत होते. प्रत्येक पावलावर त्याला मृत्यूची चाहूल लागत होती. अनेक संकटांचा सामना करत, काट्याकुट्यांतून रस्ता काढत तो त्या दुर्मिळ संजीवनी वेलेजवळ पोहोचला. त्यानं ती वनस्पती अत्यंत काळजीपूर्वक मुळासकट उपटली आणि परतीचा मार्ग धरला. त्याला वाटले की आता आपले संकट टळले आहे, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अचानक आकाशात ढग फाटल्यासारखा पाऊस सुरू झाला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. शिवा ज्या वाटेने आला होता ती वाट पूर्णपणे चिखलाने निसरडी झाली होती. शिवा धावत असताना अचानक त्याचा पाय एका मोठ्या दगडावरून घसरला आणि तो स्वतःचा तोल न सांभाळता एका अत्यंत खोल, अंधाऱ्या आणि खडकाळ दरीत जाऊन कोसळला. तो ज्या दरीत पडला ती एक प्राचीन आणि पडकी विहीर होती, जी आता सापांचे घर बनली होती. त्याच्या डोक्याला भयंकर मार लागला. पायाचे हाड मोडले आणि तो रक्ताच्या थारोळ्यात तिथेच निपचित पडला. जेव्हा शिवाला शुद्ध आली तेव्हा रात्र झाली होती. संपूर्ण दरीत एक भयानक काळोख होता, पण त्या काळोखात त्याला काहीतरी चमकताना दिसले. त्याने डोळे विस्फारून पाहिले आणि त्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले. त्याच्या आजूबाजूला शेकडो भयानक विषारी सापांनी विळखा घातला होता. त्यांचे ते लालबुंद डोळे, त्यांच्या जिभा आणि त्यांच्या फुत्काराचा तो भयानक आवाज ऐकून शिवाला खात्री झाली की आता आपला मृत्यू अटळ आहे. सापांचे ते जाळे हळूहळू त्याच्या जवळ येत होते. एका महाकाय काया नागाने फणा काढला आणि तो शिवाच्या दिशेने वेगाने झेपावला. शिवाने आपले डोळे गच्च मिटले आणि शेवटच्या क्षणी त्याला फक्त आपली बहीण सावित्री आठवली. मला माफ कर सावित्री, तुझा दादा आता कधीच परत येणार नाही. हे शब्द त्याच्या ओठांवर आले. इकडे नंदीग्राम गावात मध्यरात्र उलटून गेली होती. सावित्री अजूनही नाग मंदिरात शिवलिंगासमोर आणि नागदेवतेच्या मूर्तीसमोर बसून जप करत होती. तिची अवस्था अत्यंत नाजूक झाली होती. निर्जळी उपवास आणि सततच्या रडण्यामुळे तिला चक्कर येत होती. तिचे डोळे लाल झाले होते. शरीर तापाने फणफणले होते, पण तिने हातातील पूजेचे ताट खाली ठेवले नाही. मंदिरात एकटाच दिवा तेवत होता. अचानक एक अत्यंत जोराचा वारा आला. पावसाच्या सरी थेट गाभाऱ्यात आल्या आणि तो दिवा विझू लागला. दिव्याला विझताना पाहून सावित्री वेड्यासारखी किंचाळली. नाही, माझ्या भावाचे प्राण असे विझू देऊ नकोस देवा. तिने आपले दोन्ही हात त्या दिव्याभोवती ठेवले. वाऱ्याच्या वेगामुळे आणि दिव्याच्या उष्णतेमुळे तिच्या हातांना चटके बसत होते. त्वचा भाजत होती, पण तिने तो दिवा विझू दिला नाही. तिने स्वतःचे डोके जमिनीवर अत्यंत जोरात आपटले आणि अत्यंत आर्त, काळीच पिळवटून टाकणाऱ्या आवाजात साद घातली. हे नाग देवता, जर माझ्या भक्तीत जराही सत्य असेल, जर माझ्या बहिणीच्या प्रेमात जराही ताकद असेल, जर या जगात खरोखरच न्याय असेल, तर आज तुला माझ्या भावासाठी यावेच लागेल. तुला यावेच लागेल. तिचा तो आक्रोश इतका शक्तिशाली होता की मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या आणि त्याच क्षणी त्या भयानक जंगलाच्या खोल दरीत एक असा चमत्कार घडला ज्याची कल्पना कोणत्याही मानवाने केली नसेल. शिवाला डंख मारण्यासाठी झेपावलेला तो महाकाय साप अचानक हवेतच गोठल्यासारखा थांबला. संपूर्ण दरीत अचानक एक अत्यंत प्रखर, डोळे दिपवून टाकणारा सुवर्ण प्रकाश पसरला. तो प्रकाश इतका दिव्य, शीतल आणि तेजस्वी होता की शिवाला आपले हात डोळ्यांवर ठेवावे लागले. त्या सुवर्ण प्रकाशाच्या मध्यभागातून साक्षात शेषनागाचा एक अत्यंत रौद्र पण तितकाच शांत आणि दैवी अवतार प्रकट झाला. त्यांचे रूप शब्दांच्या पलीकडचे होते. त्यांच्या अंगावर कोट्यावधी सूर्यांचे तेज होते. त्यांच्या डोक्यावर चमकणारा नागमणी संपूर्ण जंगलाचा अंधार दूर करत होता. नागदेवतेचे ते विशाल रूप पाहून तिथे असलेले शेकडो साप एकदम शांत झाले. त्यांचे फुत्कार थांबले आणि त्यांनी नागदेवतेसमोर आपले फणे खाली करून नतमस्तक झाले. नागदेवतेने आपल्या अत्यंत करुणामयी डोळ्यांनी शिवाकडे पाहिले. एका बहिणीच्या निर्जळी उपवासाने
तिच्या भाजलेल्या हातांनी आणि अखंड श्रद्धेने साक्षात देवाला पृथ्वीवर येण्यास भाग पाडले होते. नागदेवतेने आपला अत्यंत कोमल स्पर्श शिवाच्या जखमी डोक्याला आणि मोडलेल्या पायाला केला. तो स्पर्श एखाद्या अमृतासारखा होता. क्षणात शिवाच्या अंगातील सर्व वेदना, सर्व जखमा नाहीशा झाल्या. त्याचे मोडलेले हाड पूर्ववत झाले. त्याच्या शरीरात एक नवीन दैवी ऊर्जा संचारली. त्यानंतर नागदेवतेच्या एका संकेताने तिथल्या सापांनी एकत्र येऊन एक मोठी साखळी तयार केली आणि शिवाला अत्यंत सुरक्षितपणे त्या मृत्यूच्या दरीतून बाहेर काढले. शिवाला अजूनही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो हात जोडून रडत नागदेवतेसमोर उभा होता. नागदेवतेने त्याला आशीर्वाद दिला. तुझ्या बहिणीच्या पुण्याने तुला जीवनदान दिले आहे. जा, तिचे रक्षण कर. आणि क्षणात तो दिव्य प्रकाश आकाशात विलीन झाला. साक्षात नागदेवाने एका भावाचे प्राण वाचवले होते. पहाट होत होती. पावसाचा जोर ओसरला होता. नंदीग्राम गावातले लोक शिवाला शोधण्यासाठी जमा झाले होते. सर्वांना वाटले होते की आता शिवा जिवंत परत येणे शक्य नाही. सिद्धेश्वर महाराज आणि गावकरी नाग मंदिरात पोहोचले. तिथे सावित्री दिव्यासमोर मूर्छित होऊन पडली होती. तिचे हात भाजलेले होते. कपाळावर जखम होती. गावकऱ्यांना वाटले की आता सर्व संपले. तेवढ्यात मंदिराच्या दारात एक सावली उभी राहिली. सर्वांनी वळून पाहिले. हातात ती दुर्मिळ संजीवनी वेल घेऊन शिवा सुखरूप उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते. शिवा धावतच पुढे आला आणि मूर्छित पडलेल्या सावित्रीच्या पायांवर कोसळला. त्याने अत्यंत भावनिक होऊन हाक मारली, सावित्री, माझी ताई, डोळे उघड. तुझा दादा आलाय ग. साक्षात मृत्यूच्या दाढेतून परत आलाय. भावाचा आवाज ऐकताच सावित्रीच्या शरीरात जणू प्राण परत आले. तिने हळूहळू डोळे उघडले. आपल्या भावाला जिवंत आणि सुखरूप पाहून तिने त्याला घट्ट मिठी मारली. दोघेही बहीण भाऊ हमसून हमसून रडत होते. तो प्रसंग इतका हृदयद्रावक होता की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक गावकऱ्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. शिवाने सर्वांसमोर रात्री जंगलात घडलेला तो दिव्य चमत्कार सांगितला. साक्षात नागदेव कसे प्रकट झाले आणि त्यांनी कसे त्याचे प्राण वाचवले हे ऐकून संपूर्ण गाव थक्क झाले. गावकऱ्यांनी साक्षात नागदेवतेचा जयघोष सुरू केला. सिद्धेश्वर महाराजांनी सावित्रीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, मुली, आज तुझ्या या निर्जळी व्रताने आणि निस्वार्थ प्रेमाने साक्षात देवालाही झुकवले. तुझी ही भक्ती या जगासाठी एक मोठा आदर्श ठरली आहे. क्रूर पाटलाला जेव्हा ही बातमी समजली आणि शिवाने त्याला ती संजीवनी वेल आणून दिली, तेव्हा पाटलाचेही हृदय परिवर्तन झाले. त्याचा आजार तर बरा झालाच, पण त्याच्या मनातील अहंकारही नष्ट झाला. तो धावतच मंदिरात आला आणि त्याने शिवा आणि सावित्रीची सर्वांसमोर माफी मागितली. त्याने त्यांची सर्व कर्जे माफ केली आणि त्यांना जगण्यासाठी भरपूर संपत्ती दिली. तसेच त्यांना स्वतःच्या मुलांसारखे वागवण्याचे वचन दिले. त्या दिवसापासून नंदीग्राम गावात एक नवी परंपरा सुरू झाली. प्रत्येक वर्षी नागपंचमीच्या दिवशी गावातील प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या रक्षणासाठी अत्यंत श्रद्धेने निर्जळी उपवास करू लागली. बारुळाची पूजा करून नागदेवतेला साथ घालू लागली. ही पारंपरिक भक्तीपर काल्पनिक आख्यायिका आपल्याला एक अत्यंत मोलाचा संदेश देऊन जाते. भाऊ बहिणीचे नाते हे केवळ रक्ताचे नसते, तर त्याग, श्रद्धा आणि प्रेमाचे असते. जिथे निस्वार्थ प्रेम आणि भक्ती असते, तिथे साक्षात परमेश्वर वास करतो. जो कोणी खऱ्या मनाने आणि अत्यंत श्रद्धेने नागदेवतेची पूजा करतो, कोणत्याही मुक्या प्राणाला इजा करत नाही आणि निसर्गाचा आदर करतो, त्याच्यावर नागदेवांची अफाट कृपा सदैव राहते. त्याच्या वाटेत आलेले प्रत्येक संकट साक्षात नागराज दूर करतात. श्रद्धा आणि भक्तीच्या या अद्भुत परंपरेला आणि भाऊ बहिणीच्या या पवित्र नात्याला त्रिवार वंदन. ओम नागराजाय नमः.